4000 तासाचं वॉच टाईम कंप्लीट करणं न्यू यूट्यूबर्ससाठी आणि सगळ्यांसाठीच खूप मोठा रिस्क, खूप मोठी टास्क आहे, बरोबर. आता 4000 तासाचा वॉच टाईम फक्त आपण 7 दिवसामध्ये कसा कंप्लीट करायचा, ठीक आहे. त्याच्यासाठी तर आपण ट्रिक्स घेऊ शकतो, पण कुठलाही व्हिडिओ अपलोड न करता आपण कशा पद्धतीने 4000 तासाचं वॉच टाईम कंप्लीट करणार आहोत, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे. 2 ट्रिक्स देणार आहे. त्या ट्रिक्सने फक्त तुम्हाला काम करायचं आहे, कुठल्याही सेटिंग करायच्या नाही आहे, काय नाही. फक्त 2 ट्रिक्स यूज करायच्या आहेत तुमच्या मोबाईल फोनमध्ये आणि तेवढं केल्याने तुम्हाला 7 दिवसामध्ये तुमचं 4000 तासाचा वॉच टाईम कंप्लीट करायचा आहे. हा व्हिडिओ जो आहे तो खास करून न्यू यूट्यूबर्स आहे आणि ज्यांचे 4000 तासाचा वॉच टाईम कंप्लीट होत नाही त्यांच्यासाठी आहे. जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, हाईप द्यायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका. चला तर मग आपण सुरुवात करणार आहोत. सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे यूट्यूब ॲप्लिकेशन आहे, व्हिडिओ स्किप करू नका. महत्त्वाची गोष्ट आहे, महत्त्वाची ट्रिक आहे. तर बघा या ठिकाणी तुम्हाला करायचं काय आहे, तुमचं जे यूट्यूब ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. तर ओपन केल्यानंतर खाली तुम्हाला या ठिकाणी क्रिएटवर क्लिक करायचं आहे. आता क्रिएटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, कुठल्या गोष्टी करायच्या आहेत, या ठिकाणी तुमच्यासमोर एक लाईव्हचा जो इंटरफेस आहे तो येऊन जाणार आहे. या ठिकाणी मी लाईव्हचं जे ऑप्शन आहे ते बंद करून दिलेलं आहे, म्हणजे माझं जे लाईव्हचं फेस दिसत होता, म्हणजे व्हिडिओ मी बंद करून दिलेला आहे, ठीक आहे. आपण जेव्हा लाईव्हला या ठिकाणी तुम्हाला पेन्सिलचा आयकॉन दिसत असेल तर बघा या ठिकाणी पेन्सिलच्या आयकॉनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. नेमकं बघा पेन्सिलच्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर आता काय करायचं आहे, कुठली ट्रिक आहे ती सिम्पल आहे. कुठलाही व्हिडिओ अपलोड करायचा नाही आहे, काहीच करायचं नाही आहे, ठीक आहे. या ठिकाणी तसंच तुमचं 4000 तासाचा वॉच टाईम पूर्ण होणार आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला स्क्रीन कास्टचं ऑप्शन दिसत असेल, तर हे जे स्क्रीन कास्टचं ऑप्शन आहे ते तुम्हाला ऑन करून घ्यायचं आहे. म्हणजे ते ऑन केल्यानंतर आहे ना, मग तुम्हाला तुमचे जे व्हिडिओज आहेत, लेटेस्ट व्हिडिओ म्हणा किंवा ऑल टोटल व्हिडिओज, ते तुम्ही त्याची स्क्रीन कास्ट करू शकता. आता हा जो स्क्रीन कास्ट कसं व्हिडिओ करतात किंवा त्याची लाईव्ह कशी घेतात, स्क्रीन कास्ट कशा प्रकारे घेतला जातो मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. आपण एक महत्त्वाची ट्रिक बघून घेऊया ज्याच्याने आपला जो वॉच टाईम आहे 4000 तासाचा तो वाढणार आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, सिंपल गोष्ट आहे. या ठिकाणी आपल्याला व्हिडिओ आणि ऑडिओ दोघं म्यूट करून घ्यायचे आहेत. आता म्यूट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जो तुमचा व्हिडिओ आहे तो पब्लिक करून घ्यायचा आहे, ठीक आहे. आता मी व्हिडिओ तुम्हाला एक्झाम्पल देते, तरीसुद्धा मी पब्लिक करून घेते. आपण बघूयात ऑडियन्स येते किंवा नाही. तर या ठिकाणी बघा पब्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, नेक्स्ट करून घ्यायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची सेटिंग या ठिकाणी ही आहे की तुम्हाला जो तुमचा ऑडियन्सची सेटिंग आहे, जर तुम्हाला तुमचा व्हिडिओ लाईव्हचा जो फॉर्मॅट असतो तो अप्रूव्ह करायचा असेल ऑल एजेससाठी, तर तुम्हाला या ठिकाणी नो सिलेक्ट करावं लागेल. तर या ठिकाणी नो सिलेक्ट करून आपल्याला काय करायचं आहे, गो लाईव्हवर क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी बघा तुमची लाईव्ह जी आहे ती स्टार्ट होत आहे. 3, 2, 1. आता या ठिकाणी तुमची लाईव्ह जी आहे ती स्टार्ट होत आहे, पण मी या ठिकाणी माझा जो फोटो आहे म्हणजे जो व्हिडिओ आहे तोही ऑफ केला आहे, म्यूट, माझा व्हॉईस पण म्यूट केलेला आहे, बरोबर. या ठिकाणी तुम्हाला मल्टिपल ऑप्शन तेव्हाच दिसतात जेव्हा तुमचा व्हिडिओ किंवा तुमचा व्हॉईस हा ऑन असेल. तर या ठिकाणी मी कंप्लीट ते गोष्टी ऑफ केलेल्या आहेत. आता खाली तुम्हाला या ठिकाणी 4 ऑप्शन्स दिसत असतील, तर बघा 4 ऑप्शन्स आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जे सेकंड नंबरचं ऑप्शन आहे ते या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी म्हटलं काय आहे की प्लेएबल्स, म्हणजे या ठिकाणी हे जे गेम्स आहेत ते तुम्ही खेळू शकतात. आता कशा प्रकारे खेळू शकतात बघा, चूज अ गेम टू स्ट्रीम विथ. आता स्ट्रीम करण्यासाठी आपल्याला हा जो गेम आहे तो खेळायचा आहे. तो कशा प्रकारे खेळायचा आहे ते मी तुम्हाला सांगते. इथं मल्टिपल गेम्स, हाईड अँड सीक दिलेला आहे, थीप पझल दिलेला आहे, त्याच्यानंतर गुगल पझल सॉल्ट चॅलेंज आहे, त्याच्यानंतर स्कल्प पीपल आहे, त्याच्यानंतर वर्ड वंडर. बघा मल्टिपल गेम्स आहेत जे तुम्हाला आवडतील, ज्या गेम तुम्ही खेळू शकता, तुम्हाला इंटरेस्ट आहे किंवा लोकांना ज्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. भरपूर असे गेम या ठिकाणी दिलेले आहेत. तर बघा मी काय करणार आहे, या ठिकाणी जो गेम आहे तो एक गेम मी या ठिकाणी सिलेक्ट करून घेते. तर तो गेम हा आहे की पझलचा. तर पझलचा गेम मला या ठिकाणी खेळायचा आहे. आता पझलचा गेम जेही न्यू यूट्यूबर्स असतील, जेही तुमचा हे बघत असतील, लाईव्ह बघत असतील, ते काय करतील बघा, या ठिकाणी तुमचा जो गेम आहे तो या ठिकाणी स्टार्ट होत आहे, ठीक आहे. पर्सेंटेजमध्ये या ठिकाणी येत आहे आणि या ठिकाणी तुमचा गेम स्टार्ट झालेला आहे, बरोबर. या ठिकाणी तुम्हाला म्युझिक आहे,
सगळ्या गोष्टी ॲड केलेल्या आहेत. तर तुम्हाला सिम्पली इथं क्लिक करून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी बघा, तर या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट आहे, जसं तुम्हाला सांगितलेलं आहे त्या प्रकारे जर तुम्ही प्रोसेस केली, याच्याने होणार काय की तुमची जी ऑडियन्स आहे ती एंगेज होणार आहे. ती जर गेम खेळली, त्यांनी जर स्क्रीनला टच केलं, तर तुम्हाला या ठिकाणी एक लाईक भेटणार आहे. त्याच्यानंतर जेवढा वेळ तुमची ऑडियन्स या ठिकाणी एंगेज राहील, तर तेवढा वेळ तुम्हाला काय करता येणार आहे, तुमचा वॉच टाईम वाढणार आहे, तुमचे व्ह्यूज वाढणार आहेत. कारण असं वाटेल लोकांना की चला यांची काहीतरी लाईव्ह इंटरेस्टिंग आहे. आणि लोकांना एक मेंटल ट्रेस असतो, प्रत्येकाला असतो. मग तो काहीतरी मेंटल ट्रेस घालवण्यासाठी अशा काही एकदम सिंपल गोष्टी करतो की ज्याच्याने त्याचं मेंटल ट्रेस निघून जाईल. तर या ठिकाणी बघा, परत एकदा आपण, माझ्यानं झालं नाही तर परत एकदा त्यांनी प्रोसेस पण दिलेली आहे. मल्टिपल गेम्स आहेत, आपण या ठिकाणी करू शकतो. तुमची एक महत्त्वाची मेथड अजून बाकी आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता 4 जण ऑनलाईन आहेत आणि ते या ठिकाणी बघा खाली चॅटसुद्धा करताय. म्हणजे तुमची एंगेजमेंट चॅट पण होणार आहे. त्याच्यानंतर तुमचा जो या ठिकाणी गेम खेळणार आहेत तुमचे व्ह्यूवर्स, प्लस तुमच्या जो चॅनल आहे, तुमचा जो व्हिडिओ आहे लाईव्ह स्ट्रीम, त्याला लाईकसुद्धा भेटणार आहे. या कन्सेप्टने 4,000 तासाचा वॉच टाईम हा 7 दिवसामध्ये कंप्लीट तुम्ही करू शकता. आणि 4,000चा वॉच टाईम या कन्सेप्ट यूज करून गेम खेळून कंप्लीटसुद्धा झालेला आहे. बऱ्याच चॅनल्सने त्यांचा 4,000 तासाचा वॉच टाईम, मी तर 7 दिवस सांगितले, फक्त 2 दिवसातसुद्धा कंप्लीट करून घेतलेला आहे. बरोबर, या ठिकाणी तुम्ही या प्रकारे करू शकतात. आता जसं त्याच्यानंतर दुसरा मी एक गेम सांगते तुम्हाला. या ठिकाणी बघा, दुसराही गेम जो आहे तो आपण या ठिकाणी घेऊ शकतो. सेटिंगमध्ये नाही, ठीक आहे. तर या प्रकारे तुम्हाला प्रत्येक गोष्ट ज्या आहेत त्या करायच्या आहेत, ठीक आहे. आणि त्याच प्रकारे बघा, तुम्हाला सेकंड जी मेथड आहे तीसुद्धा मी सांगणार आहे की स्क्रीनकास्ट लाईव्ह घेतल्याने कशाप्रकारे तुमचा चॅनलचा जो डेटा आहे तो लोकांपर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे तुमच्या चॅनल्सचे व्हिडिओज कशाप्रकारे लोकांपर्यंत पोहोचू शकतात. तर बघा, यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक कमेंट करून द्यायची आहे आणि त्याच्यानंतर व्हिडिओला लाईक करून द्यायचं आहे. तर बघा, या ठिकाणी आपण आता म्हणणार आहोत एक्झिट गेम. तर एक्झिट गेम म्हटल्यानंतर तुम्ही या ठिकाणी दुसराही गेम ॲड करू शकता. आपण फॉर एक्झाम्पल घेऊयात कुठला तरी एक गेम, पझलचा गेम घेऊयात, ठीक आहे, गुड्स पझल. आता या ठिकाणी पझलचा घेऊयात. तर पझलचा गेम जरी घेतला तर सेम त्याच्यामध्ये प्रोसेस आहे. या ठिकाणी आपल्याला आपला व्हॉईस, आपला जो आवाज आहे आणि त्याच्यानंतर आपला व्हिडिओ, म्हणजे चेहरा पण दाखवण्याची गरज नाही, आपला आवाज देण्याची गरज नाही. ऑलरेडी यांना आवाज असतो, जो गेम आहे त्याला ऑलरेडी आवाज आहे आणि तो प्लेएबल आहे. यूट्यूबने हे फीचर जे आहे ते खूप चांगलं लॉन्च केलं आहे 4,000 तासाचा वॉच टाईम पूर्ण होण्यासाठी. बरोबर, बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपलं जे गुगल सॉर्टिंगचं जे आहे ते आता ऑन झालेलं आहे, म्हणजे आता प्ले होणारच आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी खूप छान असं या प्रकारे बघा. फक्त तुम्हाला प्रोसेस करायची आहे. असे जे गेम आपण घेणार आहोत ना, याच्याने तुमचे व्ह्यूज, लाईक, त्याच्यामध्ये वॉच टाईम वाढणार आहे. बरोबर, तर या गोष्टी झाल्यानंतर आपण आता स्क्रीनकास्ट बघणार आहोत की कशाप्रकारे स्क्रीनकास्ट लाईव्ह ही घेतली जाते, ठीक आहे. चला, तर आपण या ठिकाणी ही स्ट्रीमिंग जी आहे ती ऑफ करतोय. ओके, आता या ठिकाणी लाईव्ह स्ट्रीमिंग ऑफ झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपण आता स्क्रीनकास्ट लाईव्ह कशी घ्यायची. बघा, या ठिकाणी तुम्ही बघता एवढ्यात मला 8 व्ह्यूज झाले, 2 चॅट झाले आणि ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन, म्हणजे बघा जर तुम्ही घेतलं 1 मिनटं, आता लोकांनी किती मिनटं बघितला, 1 मिनटं. आता 8 जणांनी बघितला म्हणजे किती झाले, 8 मिनटं. फक्त किती याच्यामध्ये फक्त 2 मिनटामध्ये म्हणजे 8 मिनटं मला वॉच टाईम भेटला. विचार करा तुम्ही या गोष्टी. बरोबर, तर या ठिकाणी मी तुम्हाला स्क्रीनकास्ट लाईव्ह सांगणार आहे. स्क्रीनकास्ट लाईव्ह कशी घेतली जाते. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली मेन म्हणजे तुमचं आधी ऑफ करून घेते मी, ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला पेन्सिलच्या आयकॉनवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी अनलिस्टेड न करता पब्लिक करायचा आहे. पण मी तुम्हाला फक्त एक्झाम्पल देते. आणि त्याच्यानंतर खाली यायचं आहे. या ठिकाणी स्क्रीनकास्ट लाईव्हवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. ॲड गेम टायटल, जर तुम्हाला गेम खेळायचं असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी गेम ॲड करू शकता, ठीक आहे. या ठिकाणी हे ऑन केल्यानंतर तुमची जी प्लेलिस्ट आहे बघा, या ठिकाणी नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला ही सेटिंग करून घ्यायची आहे ऑडियन्सची. ती तर प्रत्येक लाईव्हला येत असते. आणि या ठिकाणी मग बघा नेक्स्ट म्हटल्यावर
तुमचा जो स्क्रीनकास्टचा लाईव्ह आहे तो स्टार्ट होऊन जाणार आहे। मग लोकांना तुम्हाला काय करायचं आहे, काय दाखवायचं आहे, कुठले व्हिडिओज दाखवायचे आहेत। बघा इथं म्हटलेलं आहे स्टार्ट रेकॉर्डिंग और कास्टिंग विथ यूट्यूब विल हॅव ॲक्सेस ऑल ऑफ युअर इन्फॉर्मेशन दॅट इज विजिबल ऑन युअर स्क्रीन। म्हणजे आता तुम्ही मोबाईल स्क्रीनवर ज्या ज्या गोष्टी करणार ते डायरेक्टली तुमच्या लाईव्हला लोकांना दिसणार आहे। मग सपोज तुम्ही जर एक प्लेलिस्ट बनवली आणि ती जर यूट्यूबच्या याच्यामध्ये लावून दिली तर आणि लूपमध्ये लावली तर ती कंटिन्युअसली मग ते 11 तास 12 तास जेवढं तुम्हाला प्ले करायचं असेल तेवढं तुम्ही प्ले करू शकतात। कधी कधी लोकांचा एका दिवसात 4000 तासाचा वॉच टाईम कंप्लीट होऊन जातो हे स्क्रीनकास्ट लाईव्ह केल्याने। तर ह्या गोष्टी तुम्हाला बेसिकली करायच्या आहेत। स्टार्ट नाऊ म्हणायचं आणि मग नंतर पुढची प्रोसेस जी आहे ती करायची। मात्र आता मी ते अनलिस्टेड केलं होतं पण तुम्हाला ते पब्लिक करावं लागेल। या गोष्टी तुम्हाला सिम्पली लक्षात ठेवायच्या आहेत। आणि जर तुम्हाला बघा स्क्रीनकास्ट लाईव्हमध्ये कशा नेमकं घ्यायची ते जर डिटेलमध्ये बघायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तोपर्यंत भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय, थँक्यू।